अध्याय 38. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपास. तया ठेविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. पुंडलिका वरदे हरित, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी व्यंकटरमणा, दया सागरा परिपूर्णा, भक्त मुंज भंजना, पुढे ग्रंथ बोलवी. मागले आज्ञा ऐकतन, नागनाथा भेटला त्रिनंदन. विद्याभ्यासे दीक्षा कारण, नाथपंथी मिरवला. उपरी मचिंद्राशी खेळू निरळी, जिंकिला मचिंद्र तपोबळी. तव सिद्ध उत्पन्न करून मंडळी, शाबरी विद्या उभिली. यावरी श्रोते पुढे कथन, पूर्वी दक्षगृही वार्ता झान. निघाले विवाह योग ना लक्षण, मंगळ कार्याचे तेजवा. हिमालयाची आत्मजा ती योजली मंगळ काजा. तेव्हा हा देव दानवा मानवा भोजा, पाचारण पाठविले. तेजे करुणी दक्षाकर, भरोनी निघाला सुरवर. मानवी दक्ष हरिहर, सभास्थानी बैसली. मंडळी ऐशी सर्वासहित, बैसलियाचे पार्वती त्यात. मंगल कला करोनी मंडपात, मिरवताशे नोवरी. ते परी नुबरी स्वरूप खानी, ती चंद्रकला नक्षत्र घणी. तेजाला जैशी सौदामिनी, उच्चळपणा कराया. की सहस्र विद्युलताचा पाळा, ऐक्यपणे झाला घोळा. सुरवरी घनमंडळा, चमकपणी शोभवी. की अर्क प्रत्यक्ष दीक्षा बाळ, सभासद मिरवे केवळ. तयाचे प्रतिबिंब व्योमी जळ, ब्रह्मांड कुंडी अर्कहा. ऐशे परी लावण्यलता, सभेत मिरवे जगन्माता. हे स्वरूप देखोनी नाभी सुता, कामानळा दाटला. कामयूर चपळवंत, तेने विचार समय योजित. स्थान सोडून इंद्रियात, लिंगा माझी पातला. तई विधीचा विरह काम, आधरीपणी द्रवला उत्तम. मही प्राप्त होता मनोधर्म, संकोचला विदितो. बैसल्या ठाईची करून रे तर गेले मही कारण. तई आगळे 60 सहस्र पूर्ण, भाग झाले रेताचे. तई साठवली जीवदशा, रेती झाल्या अपार प्रवेशा. 60 सहस्र कृषी वेशा, वालकिल्य बागी बिरवली. परी एका आगळा होता भाग, तैसा जिराईला तेथे चांग. सेवक झाडी मही अंग, केर समान मिळाला. उपरी सरता मंगळ नेम, केला होता लज्जा होम. केर आणि तयाचे भस्म, सेवक साधिती सरितेत पडता सकळ मेळ. सर्व रेताचा सांडूनी मळ. केर मग उगवून तळ, निर्मळपणी वतला. मग तो जळी झळझळीत तरुदी प्रवाही वाहत जात. तो वाहत अकस्मात कुस वेष्टीनी आतुडला. तई जललहरीचे नेते करून, कुसविटीत पडे जाऊन. तेथे लोटता बहुदिन, कुस मुळ्यांशी वेष्टीला. या परी बहुता दिवशी ईश्वराज्ञा, अवतार क्रमाशी. पिपलायन त्या रेताशी, नारायण संचरला परी कैसे रीती. रोही सावजे विपिनी असती. तो मेळ त्या कुसवेशे प्रती, उदक पान पातला. त्यात रोहिणी कृतुवंत, मृत्र श्रवली प्रत्यक्ष रक्त. ते बेदून वीर्या व्यक्त, रेत वाढी लागली. कुस बेट परमगुण, तया माझी हे सगन. वाढी लागला स्वत्यज निधान. कीटक न्याय करून या, अंधज जासज सोज प्रकरण. ऐशे जीवा उत्पत्ती स्थानी, असो या विधाने करुण. मूर्ती रचली नवमासम.
देह वाढला सबळवंत कुश मूळ झाले त्रुटीत मग ढाळपणी महीवरती बाळ दृष्टी ते आले तो त्या ठाई अकस्मात सत्यश्रवा विप्र भागीरथीत येऊन या दर्भानिमित्त कुशवेती विलोची तो विप्र आशे परम सुशील पुनीत ग्रामीण तयाचे स्थळ तेथे येता दृष्टी बाळ पाहिले शे केदवा. मग तू ब्राह्मण ते कुशपेठावर आला आणि ते दर्भ घ्यायचा तर तू गेला की जे केले परी देदिप्यमान अर्थ ते जे परम सगुण की प्रत्यक्ष चंद्रकळा जिंकून अनिता झाला त्या ठाई की अनंत मस्तकीचा मनी विसरून गेला ते स्थानी आयशे भासले विप्रामणी अति तेजस्वी चकचकाची चित्ती म्हणी हे बाळ कोणाचे आहे तेज पुंजाळ की उर्वशी उदर कमळ टाकून या गेली अशी की राजबीज मनोहर जळ देवची दृष्टी पाहून आणि मातेच्या शेजेऊन आपले स्थानी न्यावया तरी त्याची पुन्हा माता येऊन भेटेल कधी आता परिप्रेम रहित लोभ ममता टाकून ती गेली शेम ऐसा तर्कवितर्क करीत परी तो बाळ न लावी हस्तम कैसे न्यावे म्हणून मनात पुढील अर्थ दिसेना. आणि ते बाळ त्याला पाहिलं पण तो हात काय लावी त्याला हाती विकरते वेदले मन परिमोये वेशिले पंचप्राण चित्ती म्हणे कैसे सोडून बाळा लागी जावे हो अरण्य कर्कश तीर भागीरथी सावजी येती उदका प्रतिम दृष्टी पडता तयाची क्षिती घात करतील बाळकाचा. आणि त्या बाळाला सोडून त्याला जाता येईना तिथे सगळी सावध पाणी प्यायला त्या म्हणी आणि याला खाऊन जायची म्हणून आयशे मोहे चित्ती जर पुन्हा परिस्पर्श न करी भये करुण चित्ती म्हणे नेनो संधान कैसे आहे कळेना आयशे प्रकरणी शंकित माणूस बाळा निकट उभा असेल परी स्वर्गीचे देव असती डोळस देखते झाले तयाशी बाळक करतशे रुदन हस्तपादा ते नाचवून ते स्वर्गी सुरवर पाहून नमन करीती भावानी म्हणून ते देव पाहत होते आणि ते बाळ रडत होतं हातपाय हात होतं त्यांना आनंद झाला म्हणती हा पिपलायन नारायण आधी देखील तयाचे चरण तरी आजचा दीन परम सुदीन कृताकृत्य झालो की मग सर्वत्र करुणी जय जयकार वर्षिते झाले कुसुम भारम कुसवेष्टित कुसुमे अपार खसून या पडलेली. आणि मग त्यांनी त्या मुलावर पुष्प टाकली. विप्र बाळाच्या अंगावरती कुसुमे अपरिमित काढून टाकी परी कुसुमा लागोनी परी नसरे म्हणून दचकला. मग तो ब्राह्मण त्या मुलाच्या अंगावरती ती फुलं बाजूला करतो पण ती फुलं बाजूलाच नाही पडत राहिली. चित्ती म्हणे कैचे बाळ प्रकरण पिशाच चरणी येथे दिसोन अकस्मात येऊन कुसुम घन कोणी कडून वर्षती ऐसा उभयती होऊन चित्ती पळू लागला नगर वाटी कैचे दर्भ चरण संपुटी आती कवळी पळतशी हे पाहुणी सूर समजती गदगदा हास्य करीती सत्यश्रव्याशी पळो तो म्हणती उभा उभा पळू नको. आणि वरून ते देव पाहा त्याला हसत्या आणि त्याला सांगू राहिली का पळू नको म्हणे. ते सरस्त श्रव्या शब्द ऐकून परम घाबरला पडे उलटून चित्ती म्हणे पिशाची येऊन बक्षावया धावली धडधडीत वासले दोन प्रहर खेळी निघाले महीवर कैचे बाळक ते प्राणहर पिशाच कृत्य मिरवला आयशा वितर्क कल्पना आणूनी पळत आहे प्राण सोडून पडता मयी ते उलटूनी पुन्हा उठूनी पळतशे सुरवर उभा म्हणती तो त्याचे न दिशे स्थिती परिशब्द सुरवर होती पिशाच सत्य हे आहे. आणि म्हणजे देवराव त्याला म्हणायचे पळतो पण थांब त्याला असं वाटलं भूतच आपल्याला बोलत म्हणजे तो पळू राहील.
मग स्वर्गस्थ सुरवर शब्द सोडून नारदाचे बोलती वचनी स्वामी तुम्ही जाऊन सत्यश्रवयाचे सुचवावे. आणि मग ते नारदाला त्याच्या पुढं लावलं, जाऊन त्याला सांगावं. हा परम बिहाड ब्राह्मण सत्यवादी परी करी पलायन करी त्याचा संशय छेदून टाकून बाळच्या देईची ऐसे सुरवर कमलोद्भव सुता बोलताची महाराज होय निघता ब्रह्माविन घेऊन हाता महीवरती उतरला. आपले स्वरूपाचा लोप करून मानवविषयी दिले दिव्य ब्राह्मण सत्य सर्वाच्या पुढे जाऊन उभा राहे मार्गात तो. सत्यश्रव्या उभय भीत माझी पळता श्वास खंडित पडत झडत मुनीचे ते येऊन याचे ते पोचला. आणि मग त्या नारदाना त्याचं रूप टाकलं, ब्राह्मणाचं वेश घेतलं आणि त्याच्यामोर येऊन उभा राहिला. प्राण झाला कासा विष मुखी न निघे श्वासोश्वास ते पाहुणी नारद त्यास बोलता झाला महाराजा. म्हणे महाराजा किमर्थ घाबरलाशी काय पंथी गेरू म्हणे प्राण आहुती आजी झाली होती की. दर्भा निमित्त गेलो सरीचे तीरा पेशाच कळा तेथे पाहिली चतुरा बाळ वेशे मी मोहिलो विप्रा मीची म्हणून टिकलो. आणि मग तो त्याला सांगायला लागला त्या नारदाला, मीच म्हणून टिकलो म्हणे आणि व बाळाच्या मोहा करता थांबलो म्हणे ते सारे भूत माझ्या मागं. टिकलो परी अकस्मात अपार कुसमे येती तेथे पडत ते पाहून या भयभीत होऊन या पळालो परी माघाहून अपार शब्दे पिशाच चरण घेऊन उभारा ऐसे म्हणून वारंवार ऐकतो मी. परी मी न पाहे मागे पडत झडत आलो लगबगे ऐशी कथा सांगू पांगे झाली असे मज विप्राम. मग नारदे धरुनी त्याचा हात तरू खालते नेऊन त्वरितम बैसोनी त्या स्वस्ता चित्त वृत्तांता ते सांगतशी. म्हणे विप्रा ऐक वचन तू होताशी कुस भेटा कारण तेव्हा तुझ म्या विलोकून उद्धव दृष्टी पाहिले परी अमरात मददृष्टी पडली सुरवर दैवचे. त्यांनी कुसमे घेऊन हातात तुझवरी झुकिली. आणि मग तो तुझ्या त्या फुलबेटावर होता आणि त्या बालकाला घेत होता. म्हणजे त्या टायमाला मी बाजूला उभं होतो, मी वर पाहिलं तर देवचे फुलं टाकीत होते. जो केली त्यांचे कारण तुझ बोलविले नामाभिधानी येरी म्हणे माझेची नाम सत्यश्रवा म्हणताची. नारद म्हणे असो कैसे सत्यश्रवा नाम तुझ वशे म्हणून पुकारित होते देव तैसे भूत चष्टा नशेबा. तरी सत्यश्रवा तुझे नाम कोठे आहे तुझे धाम नाही ठाऊक आम्हा ग्राम कोण आहे सांग पाम. ऐशी तुके त्याची विचारून पुढे बोलता झाला वचन बाळा लागी सदनी नेऊन करी पाळण प्रीतीने. ऐशे बोलणे अनिक बोलले की हे बाळक ब्रह्म ठेले चिपलायन नारायण जन्मले अवतार प्रगट झाला. तरी सकळ संशय सोडून बाळने सदना लागून याचे करिता संगोपन सकळ सिद्धी साधती. ऐशे सुरवराचे बोलले विप्राम्या तेथून ऐकले कानी सत्य मानू नको जाणे देव सर्वही बोलती. सत्यश्रवा विचारी मानसी स्वर्गात मम नाम काय माहितीशी. हाची संशय धरून चित्ताशी क्षण एक विष्टतशी. करोनी पाये उर्धव दृष्टी तो देखील अपार देव थाटी. परी नारद कृतीची सर्व हातोटी देवदृष्टी पडिले. आणि मग त्या नारदाला त्याला वर पाय लागले तर सारे देव त्याला दिसले. मग नारद बोले तुका अभिमान म्हणे विप्रा बोलशी सत्य वचन माझे दृष्टी सुरवर्गन येतो या दिष्टी पै. तरी विप्रा ऐक सत्य वचन येई माझ्या समागमे करुण. कुसविष्टील बाळ उचलून मम करी उपिका.
आणि मग तो ब्राह्मण त्या नारदाला म्हणतो माझ्या बरोबर येईन तुझ्या हाताने ते बाळ माझ्याजवळ दे म्हणे. ऐशे बोला ऐकता आयुष्य म्हणे सवस्तर पिता मग नेऊन सत्य श्रव्याचे हाता बाळ कारणे उपिले सत्य श्रव्याचे नारदे उपुनी बाळ केने योगे मन सुधाळ पोटी आनंद भरोनी सबळ बाळ हृदयी कवळी तसे बाळ उपुनी नारद मुनी बोलता झाला तया लागुनी सत्य श्रव्या बाळ नामी चरपट आयशे पाचारी. आणि मग त्या नारदाने त्याजवळ दिलं आणि याचं नाव चरपटीनाथ ठेव म्हणजे. चरपट दामी बाळ गुणी सुरवर बोलले आहेत वाणी ती ऐकेली निज श्रवणी तरी हेची नाम ठेवी काम. हा अवश्य म्हणून सत्य श्रवा येता झाला निकट आपल्या गावा येरीकडे नारद देवा स्वर्गी जाऊनी संचरला सांगता सकळ देवा वृत्तांत स्थाना गेले देव समस्त येरीकडे स्वसदनात सत्यश्रवा संचरला गृही कांता चंद्रनामी आती लावण्य धार्मिक लक्ष्मी पतिव्रताची अपार नेमी किती अनुसया दुसरी तिचे निकट सत्यवर्मा सत्य श्रवा उभा रावणी बोले बरवा म्हणे कामिनी दर्भ मिळावा गेलो होतो काननी. आणि मग त्या चंद्रिकेजवळ जाऊन उभा राहिला आणि तिला सांगू राहिला मी दर्भ आणायला गेलो होतो तिथे बालक मिळालं ते अवचट लाभ झाला सूत तुचे दैवे दिला तरी पालन करुनी नाम याला चरपटायशे पाचारी तयाचे योगे करुणा सुरवराचे पाहिले चरण मग मुळापासून सकळ कथन कांतेपाशी वदला तो कांता ऐकून वर्तमान तुकावी तसे आनंदे मान म्हणे गर्भता भावे सेविता बिपिन वंशलता सापडली की खापर वेचू जातावनी तो सापडला चिंतामणी देवी तुम्हा देवे करुणी बाळ लाभले महाराजा की भूत पूजावया स्मशान वाटी जाता लक्ष्मी भेटे वाटी देवी तुम्हा काननपुटी बाळ लाभ झाला असे की दगड उलथाचे निमिषे दैवे लाभला चोख परिसम देवी तुम्हा लाभ सुरस बाळ लाभ झाला असे की सहज मरकट धरू जाता गाठ पडली हनुमंता देवी तुम्हा गर्भ भावार्था बाळ लाभ झाला असे आयशे म्हणून चंद्रा नारी बाळ हृदयी कवळी करी कवळोनी करी परियाची स्नेह चित्त समुद्री आनंद लहरी उठवित जैसा दारिद्र्ये पिशून वनात निजे परी मांदूस सापडे त्यात मग आनंद तयाचे हृदयात कवनार्थी वर्णिवा केवी वाढून आनंद लहरी बाळा लिंगी चंद्र नारी मग स्नान पान पयोधरी करोनी पालकाचे हलवितसे चरपट आयशे बोलून नाम गीत गातसे साधू सम आयशे सलील जाऊनी प्रेम अपार दिवस लोटले सप्त वर्षेपर्यंत पालन केले काल स्थितीत उपरी मौजी बंधन चात आती गजरे केले असे मग कर्वोनी वेदाध्यायन शास्त्रविद्येत केले निपुण मीमांसादी सकळ व्याकरण न्यायशास्त्र पढविले या परी कोढे के दिवशी गमन करिता देवर्षी सहज येत पुनीत ग्रामाशी स्मरण झाले नाथाचे. आणि मग त्या 7 वर्षात झाल्यानंतर तो नारद त्या गावामध्ये आला आणि त्याला त्या चरपटनाथाचं आठवण झाली म्हणजे मग अंग तुकाचा वेश धरून पाहे सत्यश्रव्याचा आश्रम तो 12 वर्षाचा चरपट नाम महिते तेजस्वी दिसतसे मग विप्रवेशे ते गृह भक्ती सारुनी पाहिली चरपट मूर्ती तो सुगम विद्येचे देदीप्य शक्ती तया देखिली. आणि मग त्यानं ते बामणाचं वेल घेतलं आणि तिला त्यांच्याकडे राहून त्याचं ते पाहिलं रूप पण चरपटीनाथ
ब्रह्मोत्तरो तो दये प्राणी म्हणून बंधुत्व नारद मुनी त्या मोहोनी सकळ करणी चरपटाची देखील परमातोष मानून चित्ती जात बद्रिका समा परती तो आत्रेय आणि मचिंद्र जती निज दृष्टी देखील मग भावे करुणी तये वेळा उभयताशी जाऊनी भेटला त्याचे पाहुणी लोटिता चित्त सरिता प्रेमाचा निकट वैसुनी तयाचे पंगती परी एकाग्री मिळाल्या चतुर्थ शक्ती मचिंद्रनाथ अपर्णापती दत्तात्रेय चतुर्थ तो परी ते चौघेही एक अभ्यासी दीक्षावंत पूर्ण संन्यासी वैष्णव नामी भागवत देशी प्रतापार्प अर्क तयाचा की निधी परिस चिंतामणी की चौथा कौस्तुभ वैदुर्य व खानी आयशे चौघेही एकासनी विराजले एकदाती वार्तालता परिमित तो चरपट वार्ता विधिसुत मुळापासून पूर्ण कथित त्रिवर्गात सांगितली. आणि बद्रिकाश्रमाला जाऊन दत्त मचिंद्रनाथन शंकरची बसलेले होते त्यांच्यात यांना मग त्या नारदानं त्या चरपटीनाथाची कथा सांगितली त्यांना. वार्ता ऐकता आदिनाथ दत्तात्रेय बोलतम की तुम्ही नवनारायणात सनात करू इच्छिले तो पिपलायन नारायण अवतार मिरवला चरपट नाम तया आता सनात करून कल्याण रूपी मिरवावा. ऐसे बोलता उमार मन बोलता झाला आत्री नंदन की महाराजा पश्चातापे विन हित प्राप्ती मिळेना तरी चरपटाचे पश्चातापे मानला नाही जोरी बापे त्यावरी अनुग्रह गोपे माझ्यावरी मिरवतशी यावरी बोले नारद मुनी हे अद्भुत बोलती वाणी तरी चरपटाचे अंतःकरणी पश्चाताप मिरवितो. आणि मग ते सांगितलं पश्चाताप झाल्याशिवाय माझ्या वरदान मिळत नाही म्हणे. नारद म्हणे मी त्याला पश्चाताप करायला येतो म्हणे. परी तुम्ही जीवासम भावे चरपट भागी मिरवा सदन तो पश्चाताप उदय चरपट जेही करीतो मी. आयशे बोलणे अवधता प्रती पाहिली शीघ्र लघु ग्राम क्षिती पवित्र होऊन विद्यार्थी सत्यश्रवयाचे भेटला म्हणे महाराजा गुरुवर्या मी विद्यार्थी विद्या कार्या तरी मजवरी करून दया विद्या नव गोपावी. मग आवश्य म्हणून तो ब्राह्मण अभ्यास विद्ये कारणी कुलंबायशे स्वद्या नामाने सत्यश्रव्या वदलाशी. आणि मग त्या नारदानं काय केलं ब्राह्मण वेद घेतलं त्या सत्यश्रवाला म्हणे तुमची विद्या येते मला शिकवा म्हणून आणि तिला मग तो शिष्य म्हणून राहिला. कुलंब नामे नारद मुनी आणि चरपट नामे करुणी उभयता बैसोनी एकासनी अभ्यास करीती सद्विद्या परी कोठेही न लागे ठिकाण तो अवसर असा दैवे करुण तया मार्गी एका यजमान पाचारवया पातला तयाचे गृही प्रयोजन करणे होते ओटी भरण तो ग्रामजोशी म्हणून पाचारवया पातला. मग एक यजमान आला आणि त्यांना पूजेकरता बोलवलं. पातला परी सत्यश्रव्या बैसला होता अर्चित देवा मग चरपट सांगोनी मनोभावा नारदास पाठविला. चरपट जाऊन तयाचे धामी निधी उरक विधी उरकला मनोधर्मी उपरी यजमान दक्षिणा पाणी येता झाला महाराजा. नारदे पाहुणी संधी स्मरण झाले पूर्वविरी चरपटाची कल नव्हता कधी परी नारदे योजिला. आणि मग त्याचं ते प्रयोजन उरकवलं आणि मग तो यजमान दक्षिणा घेऊन आला आणि मग नारदाला सुचला आता काहीतरी करून द्यावा. बैसले होते कार्या लागून तो नारद बोले चरपटाशी वाणी दक्षिणान घेता तू गुणी योग पुरुषा योग ज्ञाना जरी तू दक्षिणा हाती घेशी तरी योग्य न वाटे आम्हाशी
आपण उभयता अज्ञान विद्यार्थी भागाभाग समजेना, तरी उगलाची चाल चरपटा उठून सत्यश्रव्या येईल तो दक्षिणा घेऊन. चरपट म्हणे रिक्त हस्ते करून कैसे जावे सदनाशी. नारद म्हणे तू दक्षिणा घेशी परी अमान्य होईल तो पित्याशी. येरू म्हणे कसरतेशी करून दक्षिणा घेईन मी. कसरत करोनी पाडे द्रव्य ठेविता ताता पुढे. मग तो काय बोलेल वाकुले भलेपणा दावील की. मग नारद म्हणे तो आपल्याला थोडी दक्षिणा देईल आणि मग तुझं वडील तुला बोलतील म्हणे. तर तो म्हणे आपण त्याच्याकडून कसरत करून घेऊ म्हणे. तो ती दक्षिणा अतिशान नवती उभयताच्या स्वरूपाप्रमाण. तेने करून चरपट म्हणे खिन्न झाला धार्मिक तो. ऐशे वैताचे झाले भाषण तो यजमान आला दक्षिणा घेऊन. चरपटा हाती देत बिजून अल्पदक्षिणा पाहतसे. आधीच नारदे कळ लावून ठेवली होती अंतकरणी. त्यावरी लघु दक्षिणा पाहुनी कोप अत्यंत पावला. नारदे भाषणापूर्वीच बीज पेरून ठेवले होते सहज. कोपतरू फळवी राज कलह उत्पन्न झाला पाहिजे. आणि त्या दक्षिणावरून ते दोघेचं बोलणं चालू झालं. मग बोलता झाला यजमानाशी म्हणे तुम्ही ओळखिले नाही आम्हाशी. कवन कार्य कवन याचकाशी द्यावे कैसे कळेना. यजमान म्हणे ऐक बटा याचका पैका द्यावा मोठा. परिदाता असेल करंटा मग याचके काय करणे. ऐसे म्हणे सामर्थ्य असता तरी प्रवर्तते कार्यता. ऐसे परी बोलता उभयता कलह अपार वाढे. नारद तेथुनी निघोनी सत्यश्रव्या विप्राजवळी येऊनी. म्हणे दुखविला यजमान कुणी धडगत मज दिसेना. मग नारदानं काय केलं त्यांचं भांडण लावून दिलं. निघलं त्या सत्यश्रवाला जाऊन सांगितलं. आता असंतुष्ट द्विज नष्ट ऐसे बोलशी सर्व वरिष्ठ. तरी चरपटाने केले भ्रष्ट यजमान कृत्य सर्वस्वी. आपण याचक संतुष्ट वृत्ती सदा असावे गौरव युक्ती. आजव केली कार्य घडती न घडे तोची महाराजा. ऐसे बोलता नारद मुनी कोप वाढला सत्यश्रव्या लागुनी. तत्काळ देवा अर्चन सोडून यजमान गृही पातला. तो यजमान आणि सुत बोलो बोली ऐकली समस्तम. हेही पाहुनी साक्षवंत अतिकोप वाढला. आणि मग त्यांना अर्धा सत्यश्रव्याला सांगितलं. आता यजमानाच्या घरी घेऊन गेला त्याला. आणि त्यांचं ते भांडण चालूच होतं. म्हणजे जैसा आजीत वैश्वानर त्यावरी सिंचिले स्नेह अपारम. की उत्तम झालिया पान मंदिर त्यावरी संचार भूताचा. याची न्याय सत्यश्रवा कोपानळी चढला भरवा. येताची चरपटमुखी रवा कर संपुटी काढीतशी. ताडन होता मुखावरी चरपटही पडला क्रोधाहुती. आधीच बोलला यजमानाप्रती क्रोधे दखे भिजलाशी. त्यावरी चरपट नेत्री क्रोधाचे पूर लोटती. मग सर्व त्याजोगी क्रोधे जलपती गावाबाहेर निघाला. आणि आधीच तो रागारागान त्या यजमानाशी बोलत होता. त्याच्या त्या सत्यश्रवानं जाऊन त्याच्या थोबडीत हाणली म्हणे. त्याला अजून राग आला. आता गावाच्या बाहेर निघाला. गावाबाहेर भगवती दुर्ग जाऊन बैसला गुप्त मार्गम. पश्चातापे झाला योग मना माझी दाटेना. येरीकडे नारद मुनी अंतर साक्षी सर्व जाणुनी. दिव्य भव्य विप्र प्राणी वेश द्वितीय नटलाशी. होऊन दिव्य ब्राह्मण दुर्गा लागी आला दर्शना म्हणून. भगवती ते नमस्कारून चरपटा समीप बैसला. आणि नारदानं वेश बदलला आणि दुसऱ्या ब्राह्मणाचा वेश घेतला. त्याच्याजवळ जाऊन बसला. म्हणे कोणजी हा ओ येत बैसले आहा चित्ता स्थितम.
येरू ऐकून सकळ वृत्तांत तयापाशी निवेदिम ऐकून चरपटाचे वचन म्हणे पिसाट झाला ब्राह्मण आयशा क्रोधे पुत्रा लागून दुखविले वृद्धाने आपुले चरणी चरपट संपुटी पुत्रा पायी येता नित्यम मग पुत्र मर्यादा रक्षोनी चोखट महात्म्या आपुले रक्षावे आयशी चाल जगात प्रसिद्धपणी आहे वर्ततम तरी मती मंद तो वृद्ध निश्चित युद्धिभ्रष्ट म्हणावा परी आयष्याचा संग यादोनी तू शेवावे महाकानन परतोनी त्याच्या वदना वदन दावू नये पुत्राने. मग तो म्हणतो बापाची चप्पल जर मुलाला आली तर त्यानं त्या मुलाला बोलू नये म्हणे आणि त्यानं तुला हाणलं म्हणे तर अशा बापाचं तोंड सुद्धा पाहू नये म्हणे वनात निघून जावं म्हणे. आयशे बोलता नारद मुनी चरपटा क्रोध अधिक म्हणी दाटता पश्चातापे करुणी अधिकोत्तर नेटका मग त्या विप्रा लागी बोलत म्हणे मम गृही जाऊनी गुप्तम कुलंब नाम विप्रा यथार्थ पाचारुनी आणावा. आणि आता या नवीन गडलेला शबळ तो चरपट सांगत होता कुलंब नावाचा आहे म्हणजे त्याला बोलून आण नाही त्याचे घेऊन स्व सांगाची आम्ही जाऊ विदेशा प्रती पाहून सकळ सद्गुण मृत्यू विद्या सकळ अभ्यासून अवश्य म्हणून तो ब्राह्मण भगवती दुर्गा बाहेर येऊन त्या स्वरूपा लोप करून कुलंब वेशे नटलाशे पुन्हा त्यापाशी शीघ्र येऊन केली चरपटा लागी देखन म्हणे पिसाट झाला तो ब्राह्मण हिताहित कळेना तरी आलिया क्रोधापाशी आम्ही न राहू निश्चेशी तरी अनेक गुरु पाहून महिषी विद्ये लागी अभ्यासून आयशी बोलता कुलंब वचन अधिकोत्तर चरपट म्हणम पश्चाताप दाटून कुलंब चित्ती मिळवला म्हणे सख्या अन्य क्षेत्राशी आपण राहू उभयताशी दोघे एकची मार्गाशी वर्तन की राहूया करू एकचित्ते आपणास पडणार नाही दुःखलेशम गुरु संपादून विशेष विद्येलागी अभ्यासून ऐशे बोलता चरपटाशी अवश्य म्हणे विधिसूत त्याशी तत्काळ सांडून या नगराशी मुनिराज उठला मग चरपट आणि नारद मुनी उभयता चालिले मार्ग लक्षुनी 5 कोश लंघिता अवनी नारद बोले तयाचे म्हणे सकया ऐक वचन आपण पाहू बद्रिका आश्रम श्री बद्रिकेदार नमून काशी क्षेत्री मग जाऊ. आणि मग तो नारद त्याला म्हणतो आता आपण बद्रिका आश्रमाला जाऊ आणि मग तुम्ही कुरुक्षेत्र पाहू. कये क्षेत्री विद्यावंत विप्रायित परिमित कोणी आवडेल जो चित्तात विद्या त्यापाशी अभ्यासून आयशे बोलता कुलंब चरपटा प्रत अवश्य म्हणे विप्रपुत्र मार्ग धरुणी बद्रिकाश्रमाचे पहावया चालिले मार्गी करून भिक्षाटन पहाते झाले बद्रिकाश्रम केदारेश्वर देवालयात जाऊन बद्रिकेदार नमियाला नमिता उभे श्री केदार समर्थ तो प्रगट झाले मचिंद्र दत्तम ते पाहुणी विधिसूत तयापाशी पातले वृत्तचरणी दत्तचरणी ठेवून माता अनिक नमी मचिंद्रनाथा ते पाहुणी चरपटी तत्वता तोही वंदी वैताशी. आणि मग त्या नारदांचे जे दर्शन घेतले ते पाहिलं चरपटनाथानं बी दत्ताचं मचिंद्राचं दर्शन घेतलं. चरपटे उभयता करोनी नमन पोसतसे तो कुलंबा कारण म्हणे महाराजा हे कोण उभयता असती पै नारद म्हणे ओळखी नैनी यात्रीसूत हा दत्तात्रेय मुनी आणि मचिंद्र जती ऐशिकानी तोच असे हा ब्राह्मण. यानंतर मी देवर्षी नारद म्हणती या ध्याशी तव कार्यार्थ कुलंबविषयी मानव जेई नटलो मी. आणि मग त्या चरपटीला सगळं काय घडलं होतं ते सांगितलं. ऐसे ऐकता चरपट वचन कुलंबचरणी माता ठेवून म्हणे महाराजा स्वरूप जाऊन सनात करी मजाता
नारद म्हणे ऐक वचन आम्ही स्वरूप दाऊ त्रिवर्ग जन परिबा गुरुप्रसादे विन न देखवेगा तुझ लागी तरी गुरुप्रसाद मंत्र कानी निघावा ओताची ध्यानी मग आम्हीच काय दिसती त्रिभुवनी ब्रह्मस्वरूप होशील तू. आणि तुला एकदा मंत्र दिल्यानंतर आम्हीच काय देव दिसू तू सुद्धा देव होशील म्हणे. यावरी बोले चरपटनाथ कोणता पाहू गुरु येत तुम्हापेक्षा प्रतिष्ठावंत पूर्ण 84 शीत नवापासून उदयावंत पावले जोगी सारंगी निजानंद जैनिनी नैनी निराजंद यदुष प्रसिद्ध दैवन शुद्ध कास्त सिद्ध रेवन नाथाचे अस्थिपै पुरेश सुरेश दरेश कुहरम केशमर्दन शुद्ध कपूरम भटेंद्र आणि कट द्रव्वा साबर हे नवसिद्ध भर्तरी नाथाचे दक्षेंद्र आणि अनिवार्य अपरोध कामुक कालवम सहज सिद्ध प्रसिद्ध दक्षालवयम देवसिद्ध पाक्षेंद्र साक्षम मचिंद्राचे सिद्ध हे निर्णव प्रयाण उरतान गोमान उषे कृष्ण पलायन हेमा क्षेत्रात रत्नागर नामम गोरक्षाचे हे असतील वनय भास्कर दत्ताधाम पावन भार्गवम सुधार्णव यथार्थ कवित सर्वाम वधव प्रेक्षित नव जालिंदराचे हे असतील शाहरुख बालुक शरभ सहानम प्रोक्षित धैर्य कोकिल नामम कोस्मितवाच संपत्ती नवही पूर्ण कानिपाचे हे असतील या परी चौरंगीचे 6 सिद्ध लोम भ्रांतक चिरकाल दुंडम नारायण काळिका सावज्री प्रसिद्ध चौरंगीचे अस्थिपै मीननाथ अडमंगीनाथ यांचे 6 सिद्ध सिद्धावंतम सुलक्षा लुक्ष मोक्षार्णव समर्थम द्वार भद्राक्ष 6वाम एकूण 84 सिद्धांता झाला पूर्ण ग्रंथी वदला धुंडी नंदन मालू नरारीचा वंशिक पूर्ण सेवकाशे संतांचा स्वास्ती श्री भक्तिकथासार समंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिशोध भाविक चतुर अष्टशतीमाध्याय गोला श्रीकृष्णार्पणमस्तु कुंडलीक वरदेव हरिष्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.